देवळाली गावात धक्कादायक प्रकार. गणपती मंदिरात चोरी. 1 किलो चांदीचा मुकुट लंपास. घटना सीसीटीव्हीत कैद. नाशिक रोड देवळाली गाव पारावर असलेल्या श्री गणपती मंदिरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल 1 किलो वजनाचा चांदीचा मुकुट लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडील काळात सोनसकळी चोरी, घरफोडी यासारख्या घटनांमध्ये वाढ झाली असताना आता देवळाली गावात पहाटे 3:30च्या सुमारास 3 चोरट्यांनी मंदिरांनाच लक्ष केल्याने एकच खळबळ उडाली आहे. देवळाली गाव सार्वजनिक पार सूर्यमुखी गणपती मंदिर. या मंदिराची रात्री 3 ते 3:30च्या सुमारात दरवाजाच्या पुढून त्यामध्ये असलेला गणपतीचा चांदीचा 1 किलोच्या साधारण वजनाचा मुकुट आणि दानपेटी फोडून त्यातले रोख स्वरूपाचे रक्कम सुद्धा त्या चोरांनी या ठिकाणी नेली आहे. कारण की या ठिकाणी चोरी होण्याचा हा दुसरा ते तिसरा टाइम आहे. मागच्या टायमाला सुद्धा दिवसा ढवळ्या या ठिकाणी पेटी फोडून त्यातले रोख रक्कम चोर गेला. आज सुद्धा या ठिकाणी 1 किलो चांदीचा मुकुट आणि रोख स्वरूपाचे पैसे त्या पेटीमधून काढून चोर पसार झाला आहे. तरी पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे त्या लवकरात लवकर या चोराचा सेडा लावावा व त्याला जेलबंद करावा. तेच रात्री त्या टायमात त्यांनी गावामध्ये काही ठिकाणी 2-3 रिक्षा फोडल्या व दंड्या मारुती या मंदिराची सुद्धा दानपेटी फोडून त्या ठिकाणची सुद्धा रोख रक्कम पळवण्याचा त्यांनी हे घात केलेला आहे. अशा चोराला लवकरात लवकर अटक करावा आणि त्याला जेलबंद करावा हे पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतो. 22 दिनांक 12/2025 रोजी रात्रीच्या सुमारास आपलं श्री दंड्या मारुती मंदिर देवस्थान देवळाली गावांचं ग्रामस्थांचं श्रद्धास्थान, भाविकांचं श्रद्धास्थान येथे काल रात्रीच्या सुमारास आपल्या दंड्या मारुती म्हणजे दानपेटीची चोरी झाली आहे. इथून त्या ज्या चोराने आपली दानपेटी इथून पैशाची चोरी केली आहे त्याचप्रमाणे पुढे गणपती मंदिर, त्या गणपती मंदिरामध्ये त्या दानपेटी चोरी करून आणि त्या देवाचा गणपती महाराजांचा मुकुटही चांदीचा चोरी करतो. प्रशासनाला विनंती करतो का गेल्या 2-3 वर्षापासून या मंदिराच्या चोऱ्या देवळाली गाव परिसरात, नाशिक रोड परिसरात बऱ्याच प्रमाणात झालेल्या आहे. आता काल परवा जेल रोडला काहीतरी प्रकरण दुकान फोडायचं, याचं प्रशासन याची नोंद घ्यायची आणि पोलिसांनी याची वेळीच दखल घ्यायची. नाहीतर आमचे मंदिरं जर सुरक्षित नसेल तर माणसाचा काय भरोसा, असं मी प्रशासनाला विनंती करतो. आणि आमच्या देवळाली गाव ग्रामस्थ पंच कमिटीच्या वतीने, दंड्या मारुती मंदिर विश्वस्तांच्या वतीने मी पोलिसांना विनंती करतो की याच्यात खोलवर अभ्यास करून याची नोंद घ्यायची.